कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो अहो कसला विचार करता एवढा? लक्ष्मी, काल मी चंदूला फोन केला होता। तो शंकरचा मुलगा हो चंदू, हो आपले पैसे आहेत ना त्याच्याकडे। काय म्हणाल? माझं चुकलं। तेव्हा मला शंकर पैसे देत होता, पण मी घेतले नाही। घ्यायला हवे होते मी पैसे। म्हटलं अरे, आपला मित्र असं मरणाच्या दारात उभा आहे, त्याच्याकडनं कसे पैसे घ्यायचे? मला बरोबर नाही वाटलं। आणि हा आता चंदू महेश असं वागतोय जणू काही मी त्याच्याकडे भीक मागतोय। अरे माझे पैसे। अहो ठीक आहे, लक्ष्मी, ते आपले पैसे आहेत ग, पण त्या चंदूच्या बोलण्यातून वागण्यातून असं अजिबात वाटत नाहीये। काय करू मला समजत नाही, सुचत नाहीये काही। तुम्ही आधी शांत व्हावं। हे बघा, मला माहिती आहे, ते पैसे कमवायला साठवायला आपल्याला किती कष्ट पडले होते, पण आता तुम्ही ते चांगले हेतूने दिले। मी एक सांगू तुम्हाला, देवाची आपल्यावर कृपा आहे। देवाच्या कृपेने आपलं सगळं बरं आहे। आपण ते पैसे विसरून जाऊ। लक्ष्मी, अगं असं कसे विसरायचे? असं समजूया, आपण आपल्या लेकीच्या लग्नासाठीच खर्च केले। हे बघा, आता दिलेल्या पैशाबद्दल जास्त विचार केलात ना, तर केलेलं पुण्य पदरी पडणार नाही। शंकर भाऊजींच्याच लेकीसाठी केलं ना आपण, मग ते तुमचे जीवाभावाचे मित्र होते। त्यांची लेक आपली लेक नाही का? तुम्ही खूप चांगल्या मनाने ते काम केलं होतं। आता राहू दे, नका फार त्याचा विचार करू। खरं सांगू लक्ष्मी, माझं मन मला खातंय, कारण ते पैसे मी तुला न सांगता दिले होते। त्यावेळी हा विषय काढला असता तर मी काही वेगळं म्हटलं असतं का? तुमच्या निर्णयाला माझी सहमती असतीच, हो की नाही? अगं बाई, मग तुम्ही असे बोलत बसताना डबा भरून आणते। हं, लक्ष्मी, तुला कसं सांगू मी? या क्षणाला पैन पै माझ्यासाठी महत्वाची आहे का? उद्या नोकरी गेल्यावर पैसे कुठून आणू? आपली सगळी स्वप्न पूर्ण कशी करू मी लक्ष्मी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।